दोनदा तीनदा असं बनवलं ना तुम्ही म्हणत तुला जमतं. मी आपलं नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सो इथे ना मी चिकन बनवायला घेतलेलं वरुणसाठी, कारण ना त्याची तब्येत पण ठीक नव्हती. मागच्या 2-3 दिवसापासून मी तुम्हाला बोलली होती आणि चिमणीचा खूप आवाज येत होता, म्हणून ना मला थोडासा व्हॉइस ओव्हर करायला लागतोय आणि फॅन पण चालू होता, त्याच्यामुळे क्लिअर आवाज येत नव्हता. सो मी तुम्हाला इथे हेच म्हणत होती की चिकन वगैरे ना काकूनी मसाला वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आणि आमच्या ज्या व्हेज ज्या भाज्या आहेत त्याही करून ठेवलेल्या. आणि मी ना कांदा वगैरे ना खूप जास्त परतून देते. त्याच्यानंतर जो काकूनी मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये खोबरं भाजून अजून बाकीच्या गोष्टी काही भाजून वगैरे ना छान परतू दिला. तेल सुटेपर्यंत छान होऊ दिला ना की मसाला छान तेल सुटेपर्यंत झाला की चिकन म्हणा इव्हन कुठलीही भाजी म्हणा काळी रशीची खूप छान होते. आणि हेच मी तुम्हाला इथे सांगते. आणि झाडूवाल्या ज्या काकू आहेत ना त्या येऊन गेल्यानंतर सगळं किचन क्लीन होतं. मग मी काय करते, असं काही वेगळं काही बनवायचं असेल ना, ॲज सून ॲज जशा स्वयंपाकाच्या काकू जातात ना तशी मी लगेच ते बनवायलाच घेते. कारण कसं आहे परत मला किचन खराब झालेलं आवडतच नाही म्हणजे, आणि आपल्याला डबल काम होऊन जातं आणि बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे. सो मग मी काय करते, काकूंना फोन करून सांगितलेला की तुम्ही आज लेट या, माझं जरा थोडंसं किचनमध्ये काम आहे. मग त्या हिशोबाने काकू पण ॲडजस्ट करतात. हेच मी इथे बोलत होती, पण अगेन चिमणीचा खूप आवाज होता म्हणून मला व्हॉइस ओव्हर इथे द्यायला लागतोय. आणि इथे मी तुम्हाला म्हणत होते की काकूने खूप मसाला बनवून ठेवलेला जो की मी अर्धाच यूज केला आणि अर्धा जो आहे मी फ्रीजरमध्ये ठेवेल. नंतर कुठली काळी रशी म्हणा किंवा अंडा करी वगैरे कुठल्याही काळ्या भाजीला तो यूज करू शकतो. सो मी इथे ते काढून घेते एखाद्या भांड्यामध्ये आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देईल. कारण मसाला 2-3 दिवस तरी हा ओला टिकतो, असं नाही आहे की टिकत नाही. आणि कांदा आणि खोबरंच आहे त्याच्यामुळे जास्त असं खराब होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात. आणि मी याच्या आधी पण असं ठेवलेलं आहे बनवून, म्हणजे काळ्या रशाच्या ज्या भाजी असतात त्यांना बनवायला वेळ लागतो. सो मग मी काय करते, जेव्हा काकू सुट्टीवर वगैरे जातात ना आणि असं काही बनवायचं असेल तर मी मोस्टली मग असं त्यांच्याकडनं बनवून ठेवते आणि मग 1-2 भाजीला तो आरामात सहज यूज केला जातो. आणि मेन म्हणजे आज असं झालं की आपण रोज झोपतो, आज झोपलाच नाहीये, त्याच्यामुळे त्याला बघत आम्ही आता मॅनेज करतोय. कारण त्याला झोपायचं नाही आहे माहिती, आज असं झोपत होत असतं कमी होत चालली आहे. त्यासाठी काकूनी अशी भरीत आणि गवारीची शेंगा केल्यात उन्हाळ्याच्या हिशोबाने. आमच्याकडे ना मेड वगैरे जी आहे म्हणजे आमच्या इथे एका टायमिंगचा स्वयंपाक जो आहे तो नाही होत, म्हणजे एकाच वेळेला मेड येते आणि दोन्ही टायमिंगचा स्वयंपाक करून जाते. कारण ते 2-2 टायमिंगला येत नाही. जर दोन्ही टायमिंगला असेल तर पैसे खूप लागतात. म्हणजे आता स्टार्टिंगला सपोज आम्ही आता 5,000 देतोय दोन्ही टायमिंगचे एका वेळेला येण्याचे, तेच जर आम्ही दोन्ही टायमिंगला जर बोलवलं तर ते 6-7 हजार लागतील. असं आहे या एरियामध्ये. आवडला का चिकन बनवलं? मला जमतं ना बघ. मी हे परत जर तू 2दा 3दा असं बनवलं ना तुम्ही म्हणत तुला जमतं. म्हणजे आता काय एवढं मस्त एवढं खाऊन पण तुम्ही म्हणतोय मग बोटात चाटून खाते तरी म्हणतोय. मग रिपीट झालं तरच आपण म्हणतो ना सेम गोष्ट परत तुला अजून पाहिजे म्हणून का तरच म्हणणार ना. आता मी पण थोडंसं खाते. 2 वाजलेत आणि वरून अजून जेवण चालू. माझं जेवण झालंय बट इकडे वरून चालू आहे जेवण आणि काकून चालू आहे आवरायचं काम. कपडे वगैरे झाले ते लावून घेते. काकूचं चालू आहे क्लिनिंग. काकू खूप छान क्लीन करता आमच्या किचन, मला बघायची गरजच पडत नाही. सगळं छान क्लीन करून घेतात. आणि आज जरा गॅस जास्तच खराब झाला असेल ना, मी आज चिकन बनवलं याच्यामुळे जरा माझ्याकडनं जास्तच खराब झालं आहे. झालं ना मग फॅन लावून देशात म्हणजे मला लवकर होईल. आणि इथे तर मोडगाव कसे आले मटकीला, तर याचं मी नक्की काहीतरी रेसिपी छान बनवणार. काय बॉलिंग हां टाक. गुड बॉय टाक. ओ गुड बॉय टाक.
ओ हो केवढा खुशी बघ चेहऱ्याची, खुशी बघ चेहऱ्याची. आव हे घे, आव घे त्याला इकडे. ते बॉलच्या मागेच पडायचं, त्याला खायचं तर राहून जातं ना असं. आव 1 बाईट, गुड बॉय. पकड पकड. कोणतं घेतं काम आहे, दोन्ही येलच झालेत. हा फेक, थ्रो कर, थ्रो कर, थ्रो. गुड बॉय. घेऊन ये, जा घेऊन ये. आण इकडे आण, मम्माकडे आण. आऊ मम्माकडे आण बॉल, मम्माकडे आण ना इकडे. अवेश जा तिकडे. अरे काय त्याच्या जवळ थांब, पंच जवळ. ठीक आहे, मी बघायला गेले ते आता. हो अवेश काय बॉल खेळतोय का? बॉल खेळतोय, खाली पण पडतं. तो जेव्हा असं घेत असेल ना तेव्हा द्यायचं त्याला. बरं थ्रो कर. वा 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 वा. अजून ये, थ्रो कर. वा गुड बॉय. मॅटवर खाली पण सांडलं. शे बाबू 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 माझं बुबड. पुसलं त्याने कपड्याने. आव दे त्याला. आऊ इकडे बघ, मम्माकडे बघ. हात त्याला खायचा आहे पण खेळायचं जास्त महत्वाचं आहे सध्या. 50 टन्स. येस बघ रे, तोच का मगाचा? हॅलो मागेच लागला तो. हॅलो. बसून घ्या आहोत. हो रुद्र देखो बाप बेबी देखो बैठो बैठो आता कशावर बसायचं? इकडे बसायचं. तू आले 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 तू आली बरं का? अवेश आली का? आले 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 हो आले आले ते आले 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 ना. हो चला तिकडे बसायचं का याच्यावर? याच्यावर उभं राहशील तू. अजून छोटा आहे ना? हो मुलगी आहे का मुलगा मुलगा आहे? आहे. अच्छा उभं राहता नाही येत अजून त्याला. हो का? किती महिन्याचा आहे? आत्ताशी 11 महिन्याचं होईल आता. हा का? माझं टाइम महिने. त्याला आत्ताशी म्हणजे उभं नाही राहत. किती महिन्याचं म्हटले? 11. 11. हा एक मुलं उशिरा उभे राहतात. चल बाबा. वरूनसाठी चिकन वगैरे बनवलं होतं, त्याला ते खूप आवडलं. ते पण झालं आणि बेबीलाही मस्तपैकी ना अशी आमचं जिथे जवळ जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये घेऊन गेलेली. आणि वरूनचं कसं आहे, थोडंसं जरी त्याची तब्येत ठीक नसली ना की त्याला असं काहीतरी खायचं असतं, म्हणजे लाईक मोमोज किंवा चिकन वगैरे. पण म्हटलं बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा मी बनवून देते. मी तर खात नाही, पण बनवून द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण जरी आपण खात नसतो तरी बाहेर आणण्यापेक्षा मग घरी बनवलेलं कधी पण बेटर. तर ते एक होतं. आणि आजकाल ना खायला खूप टँट्रम्स करत असतो, म्हणजे खेळत खेळत त्याला खायला लागतं. तर ती एक सवय मोडायची आहे. आता कसं मोडता येईल बघतोय. आणि जर त्याला भूक असेल प्रॉपर तो एका ठिकाणी बसून मस्तपैकी खातो, तर तेव्हा काहीच इश्यू येत नाही. पण जेव्हा असं म्हणजे सपोज आता फीड केलं आहे आणि आता त्याला वरचं फीड द्यायचं, त्यावेळेस मग थोडंसं टँट्रम करतो. तर मला असं जाणवलं की लगेच त्याला द्यायचं नाही, कारण मग त्यावेळेसच तो टँट्रम करत असतो. म्हणजे असं तुम्ही बघितलं असेल, असं खेळत खेळत त्यांनी त्याचं जेवण संपवलं. आणि मला आता बाहेर जायचं वॉकला, माझी जी थोडीशी कामं होती ती मी संपवली.
आणि आता 7 वाजले ऑलमोस्ट, बरोबर 7 वाजलेले आहे. बेबीलाही मस्तपैकी वॉकवरनं घरी आणलं, फ्रेश झाली, चेंज केलं आणि आता मी स्वतः वॉकला जाते आहे. 1 तास तरी माझा वॉक आहे. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.